रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. की हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. खरं म्हणजे रिफायनरीमध्ये प्रमोद जठार यांचा जीव गुंतलेला आहे हे मागच्या अनेक वर्षापासूनच्या अनुभवावरून आपल्याला दिसून येईल. रिफायनरी कोकणासाठी नाही आहे, तर ती प्रमोद जठारांच्या माध्यमातून जे दलाल आलेले आहेत ह्या दलालांच्या भूमाफियांच्या हितासाठी त्यांना तिथे रिफायनरी हवी. कोकण उद्ध्वस्त झाल्याचं त्यांना सोयरसुतक काय नाही आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी साठणारी ही लांडग्यांची औलाद आहे, पण कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी त्या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणजे नाही.